नवानगर फिर से एक बार फिर से एक बार यो वो अच्छा सप्लाई बंटी के पास पास और कॅच सोडा काय खबर नाही मला हवा 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 पीछे इधर वालों की सर्विस करते हुए वो अच्छी स्पाइक सर्विस और उधर में बंटी थर्ड पास डालते हुए अच्छा सप्लाई टॉस भी अच्छा और मारा उधर इन बॉल बॉलर का पॉइंट। फिर से उधर अच्छी सर्विस चट्टॉस बॉल आउट है फिर से एक बार बॉल आउट का पॉइंट बॉल आउट 5 नवानगर 2 हेलो काय बोल 60 चला शेवटचा सामना पाहायला भेटतोय आणि दुसऱ्या साईडला आणि नवानगर हो चांगल्या प्रकारच्या संघटना सत्रामध्ये चांगल्या प्रकारे पाहायला भेटू चांगल्या प्रकारचा
पॉईंटच्या मदतीने आता मात्र वलवते संघ पुढे सरसावून वलवते संघाचे पॉईंट्स टेबल मध्ये सुद्धा वरती पोहोचेल. मात्र वलवते संघाचे पॉईंट जाऊन पोहोचलेले आहेत ते 9 या आकड्यावर. संघाला चांगल्या प्रकारे दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत. पाहूया चांगले 5 तर असेल इथे क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा. बंटी पाहूया टॉस झालेला आहे चेंडू. पाहूया परत एकदा चांगल्या प्रकारे फास्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. क्लिअर करण्याचा प्रयत्न तर करत असेल. इथं मात्र थोडासा साईन मोठा प्रहार मारण्याचा स्मॅश मारण्याचा उडला तर होताच पण थोडासा पाच चुकला आणि इथे मात्र पॉईंट असेल तर पॉईंट मात्र जाऊन पोहोचले 6 आकड्यावर तिचं मात्र पॉईंट पोहोचले ते 8-9 आकड्यावर. पॉईंट परत एकदा नवानगर संघाला भेटेल. 1 पॉईंटच्या मध्ये नवानगर संघाचे पॉईंट झाले ते 7 आणि तसंच वलवते संघाचे झाले ते 9. 2 पॉईंटच्या लीडने देखील वलवते संघ चाललेला आहे. चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही टीमकडून आपल्याला पाहायला भेटतोय. चांगल्या प्रकारचा कमबॅक आता मात्र नवानगर संघाकडून पाहायला भेटतोय. आपल्याला टॉसरच्या माध्यमाने ड्रॉप पाहायला भेटतोय. इथं चांगल्या प्रकारचा इफेक्ट आपल्याला वलवते संघाकडून पाहायला भेटतो. पाहूया इथे मात्र प्रत्येकदा जे की पाहायला गेलं तर वलवते संघाच्या खात्यामध्ये आणखी 1 पॉईंट जोडला जाईल. 1 पॉईंटच्या मदतीने वलवते संघ दिलेल्या अंकामध्ये पोहोचते. वलवते संघाचे बघता 10 पॉईंट झालेले आहेत आणि तसेच पाहायला गेले तरी नवानगर संघाचे 7 पॉईंट 3 पॉईंटच्या लीडने जे वलवते संघ चाललेला आहे. चला आता मात्र आत्ताचा पॉईंट असेल तर मात्र नवानगर संघामध्ये 1 पॉईंटच्या मध्ये नवानगर संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचले ते 8 या आकड्यावर. तसंच वलवते संघाचे मात्र पॉईंट आहेत ते 10. इथे मात्र वलवतेचा पॉईंट असेल. वलवते संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचले ते 11 या आकड्यावर त्यांनी नवानगर 8 या पॉईंट. इथे मात्र नवानगर संघामध्ये आणि तसेच आम्हाला सकाळची 17 पासून अजूनपर्यंत संध्याकाळची 17 पर्यंत चांगल्या प्रकारचा स्कोररचा काम जे नवीन चिप्पील करायच्या माध्यमाने पाहायला भेटतो. सुद्धा नवानगर एरिया मदतीने आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचले ते 12 या आकडे होते. तसेच नवानगर जाऊन पोहोचले ते 10 या आकडे. 2 पॉईंटच्या लीडने वलवते संघ चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत आहे. पाहूया चांगल्यापैकी सर्विस आपल्या लिब्रोच्या माध्यमाने पाहायला भेटते. इथे सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या स्पाइक मारण्याचा प्रयत्न तर होता. इथे सुद्धा पाहणे होता पण हे थोडीशी चुकलेली आहे. तिथे मात्र परत नवानगरच्या पॉईंट टेबलमध्ये भर पोहोचेल. मात्र पॉईंटच्या मदतीने आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचले ते 11 आकडे होती नवानगर आणि तसंच वलवते संघ 12 आकडे होती. पाहायला गेले तर नवानगर संघाने चांगल्या प्रकारचा कमबॅक तर केला होता पण आता मात्र परत वलवते संघाच्या खात्यामध्ये आणखी 1 पॉईंट जोडला जाईल. 1 पॉईंटच्या मदतीने वलवते संघाचे पॉईंट मात्र नवानगर 11 आकडे होती.
इथे मॅच चुकतो, स्पाईक चुकतो, इथं ब्लॉक सुद्धा करण्याचा प्रयत्न तर होताच, पण इथे मात्र परत एकदा नवानगरच्या खात्यामध्ये आणखी एक पॉईंट जोडला जाईल. आता मात्र पॉईंट देऊन पोहोचतात ते 12 आणि त्याचे 13. एक पॉईंटची लीड असेल ती वेळेच्या संघाकडे. आता परत एकदा वेळेच्या संघामध्ये आणखी एक पॉईंट जोडला जाईल. 14 झाली म्हणजे गेम असेल, लास्ट पॉईंट वेळेच्या संघ लास्ट पॉईंट असेल. चला पुढचे 2 सेट असतील पाहूया. आता मात्र या सामन्यामध्ये जर नवानगर संघाला जिंकायचा 2 सेट कंपल्सरी जिंकावे लागते, तर आपण विजय म्हणून पुढच्या फेरीमध्ये सेट क्लिअर करावे लागेल. पाहूया सेट क्रमांक पहिला ते विजयी झालेला आहे. सेट क्रमांक दुसरा आता मात्र मार्गस्थ असेल, प्रगती पथावरती असेल. पाहू हा सुद्धा सेट 15 पॉईंट्स असेल की दक्षिण दोन्ही संघाने ठेवायचे आहे. आणि तसेच आपल्याला या सामन्यामध्ये पंचाचं काम शिव जांजुआ सुप्रिया नोंबिलकर यांच्या दोघांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं पाहायला भेटतोय. त्या दोघांचा सुद्धा धन्यवाद असेल. पाहूया सामन्याकडे पाहायला गेलो तरी चांगल्या प्रकारचा पाहूया सामन्याकडे इथे सुद्धा चांगल्या प्रकारे ब्लॉक पाहायला भेटते, पण आता मात्र वेलोते संघाचं खातं गुंततोय 1 पॉईंटच्या मध्ये. आणि आता वेलोते संघाच्या पॉईंट टेबलमध्ये 1 पॉईंट मात्र जोडला जाईल. संघाची मात्र पॉईंट जाऊन पोहोचलेले आहेत ते 2 आणि नवानगर 0. चांगल्या प्रकारचे गेम आपल्याला एवढ्या संघाकडून पाहायला भेटतो, तसं नवानगर या संघाकडून सुद्धा पाहायला भेटते. पाहूया तसं परत स्वागत असेल आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण सामने दाखवण्यात येत आहे. त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगल्या प्रकारचा आपल्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे सामने दाखवण्यात येत आहेत. मंडणगड तालुक्यामध्ये एकमेव आपल्याला युट्यूब चॅनल आणि लाईव्हचा इव्हेंट पाहायला भेटेल, ते मात्र पिक्सल प्रो. कधी सध्याची घडीला आपल्याला चांगल्या प्रकारचा भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला जो इव्हेंट पाहायला भेटेल ते मात्र पिक्सल प्रो. त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे चॅनलला सबस्क्राईब करा. 3 या आकड्याचे बोलवतो सगळं 3 या आकड्याचे असेल, पण परत एकदा वेलोते संघामध्ये आणखी एक पॉईंट जोडला जाईल. आता मात्र 4 या आकड्याचे वेलोते संघ पोहोचतो आणि नवानगर 0 वेलोते 4 नवानगर 0. पाहायला गेले पण मात्र त्यांचं सांगायचं लास्ट पॉईंट आहे का, लास्ट पॉईंट आहे 1 मिनिट सांगायचं पंच. कृपया सांगायचं आहे.
चला आता फिक्सर प्रो नवानगर संघाचे पाहायला गेले तर एकच पॉईंट आता मात्र जोडला गेलेला आहे. तसे वलवती संघ मात्र पॉईंट स्कोर वरती जोडले गेलेले आहेत. पाहूया इथं सुद्धा परत एकदा नवानगर थोडासा चुकतो, थोडासा मिसअंडरस्टँडिंग होती, थोडंसं बंटी चुकतो आणि इथं मात्र पॉईंट परत एकदा बंटी पोचतील वलवती या संघामध्ये. पाहूया परत एकदा चांगल्या प्रकारची सर्व्हिस आपल्याला पाहायला भेटते वलवती या संघाकडून. पाहूया पुढचा चेंडू परत एकदा एकदा पुढे बॉल फेकण्याचा प्रयत्न असेल क्लिअर केलेला आहे. तर उभी देणे चांगल्या प्रकारचा पास सुद्धा पडतोय. इथं मात्र दोन्ही टॉसर आपल्या साईडने झुजत आहेत. पाहूया इथे मात्र परत वलवती संघामध्ये आणखी एक पॉईंट जोडला जाईल 1 पॉईंटच्या मदतीने. आता मात्र वलवती संघाच्या खात्यामध्ये आणखी एक पॉईंट जोडला जाईल 1 पॉईंटच्या मध्ये. आता मात्र वलवती संघ जाऊन पोहोचलेला आहे. तो 9 ही आकडा होती आणि तसंच नवानगर हा मात्र फक्त आणि फक्त 1च्या आकड्यावरती थांबलेला आहे. नवानगर ह्याला सुद्धा कमबॅक करावं लागेल. की आपण यशाची पहिली पायरी असते. आपल्याला थोडंसं आपण संकटामध्ये असेल तर आपल्याला चांगलं कमबॅक करण्याची ताकद ठेवायची असते. कारण की अपयशाची खडका करायची की यशाची जरूर आपल्याला शोधता आलं पाहिजे. इथे सुद्धा नवानगरांना कमबॅक करण्याची संधी तर असेलच. आता मात्र 10 झालेले आहेत. तसेच नवानगर हा मात्र 10च्या लीडने 9च्या लीडने मात्र वलवती संघ इथे मात्र सर्व्हिस फेल गेलेली आहे. आता मात्र नवानगर संघाकडे पॉईंट असेल आणि इथून सुद्धा थोडासा चुकतो. इथून सुद्धा परत एकदा नवानगर यांना चांगले सर्व्हिस मारायच नव्हती तेव्हा अशी सर्व्हिस करून आपण चुका करून जमणार नाही. कारण की आता मात्र इथे चुका आपल्या भरपूर मागणी पडणार आहेत. इथे पाहायला भेटतो ह्या 1 पॉईंटच्या मदतीने. आता मात्र वलवती संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचतायत ते 12 या आकडे. आता मध्ये फक्त आणि फक्त 3च पॉईंटची आवश्यकता असेल वलवती या संघाला. आणि तसेच नवानगर हा संघ थोडासा अडचणीत असेल कारण की त्याने फक्त अजूनपर्यंत 2च पॉईंट आलेले त्यांना. आणि तसंच वलवती संघाचा एक्स्ट्रा केलेला नाही. तसेच नवानगरचा एक्स्ट्रा केलेला पॉईंट वरती लक्ष ठेवायचं आहे. इथे सुद्धा परत वलवतीच्या खात्यामध्ये आणखी पॉईंट जोडला जाईल 1 पॉईंटच्या मध्ये. आता मात्र पॉईंट जाऊन फक्त 13 या आकडे होती. मात्र तसंच बघा गेलो की नवानगर या संघाचे पॉईंट झाले ते फक्त आणि फक्त 2. आता मात्र लास्ट पॉईंटची आवश्यकता 1 to go. 1 पॉईंट आहे का? ओके सॉरी. आज सामन्यामध्ये विजयी होणारा संघ जे की वलवती संघ. कारण की 2च्या 2 सीटा वलवती संघ जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या बाबतीत तसे शुभेच्छा. तसेच सामन्यामध्ये नवानगर या संघात पराभूत होते. पराभूत संघाचा सुद्धा धन्यवाद जे आले चांगल्या प्रकारे आपला परफॉर्मन्स सुद्धा दाखवला. जे त्याच्यामध्ये आपल्याला जे की उभे त्याचा स्टार आपला स्टार स्पायकर पाहायला भेटतोय. उभे आपण कुठे लक्ष द्यायचं इकडे वरती यायचंय. सांगा बॉस कोणते 2 संघ वलवती आणि कमिटी. ओके आता येणारा सामना लवकरच वलवती संघाला सांगण्यात येईल की आपल्याला थोडासा वेळेस घ्यायचा आहे. आपला सामना लवकरच असेल किंवा आपल्या कॅप्टन मैदानामध्ये पोहोचवायचा आणि नाणेफेक करून घ्यायचा आहे. तसंच कमिटी ए संघाला सुद्धा विनंती असेल आपला कर्णधार सुद्धा मैदानाचा ताबा घ्यायचा आणि नाणेफेक करायचा आहे. आणि हॅलो हा सेट ओके कृपया त्याने मैदानामध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला चला
दोन संघाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तसंच पाहिलं तर आता होणारा सामना फर्स्ट राऊंड व अंतिम सामना हा अंतिम सामना असेल कमिटी सी नवा. चला तिन्ही सेट 11-11च्या कृपया दक्षिण ठेवायच्या. तसं दोन्ही पंचांना विनंती असेल की नवानगरचे 7 प्लेयर तसेच कमिटी सीचे 7 प्लेयर कमिटी सीचे कप्तान सुप्रिया नोंदीकर आपले पूर्ण संघ मैदानी सहभागी आहेत. आणि तसाच नवानगरचे कप्तान कर्णधार नाणेफेक करायचे पण कारण की आपल्याला आजच्या दिवसामध्ये अंतिम सामना फायनल सामना खेळवायचा त्याबद्दल थोडा फास्ट घ्यायचा आहे.